आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। आणि त्यांनी ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। आज सिडको वाळूज महानगर बचाव कृती समितीच्या माध्यमातून बैठक तसेच पत्रकार परिषदेचं आयोजन केले होते। मी अध्यक्ष नागेश कुठारे आज आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की सिडको वाळूज महानगर प्रकल्प 2020 मध्ये ठराव घेऊन हस्तांतरण करण्यासाठी राज्य शासनाकडे त्यांनी प्रस्ताव दाखल केला होता। त्यासाठी आम्ही शासन प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला, मात्र त्याला आम्हाला निराशाच आमच्या हाती पडली। त्याच्यानंतर माननीय हायकोर्टामध्ये उच्च न्यायालयात आम्ही त्याच्याबद्दल दाद मागितली आणि ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला विकासाचं मॉडेल दाखवलं होतं ते पूर्ण करून हस्तांतरण करावे अशी आम्ही प्रमुख मागणी त्यांच्याकडे केली होती। या मागणीच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय नोटिसा बजावल्यानंतर सिडकोकडून कामास सुरुवात झाली, मात्र सिडकोने जो काही ठराव घेतला होता ते अत्यंत दुर्दैवी होता आणि आमची आज सुद्धा तीच मागणी आहे की सिडकोने ज्या पद्धतीनं एक मॉडेल दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये सेवा समिती भूखंड असतील, मुख्य रस्ते असतील, स्ट्रीट लाईट असतील, पूल असतील, सर्व्हिस रोड असतील, मलनिसर्ग प्रकल्प असेल किंवा विविध सेवा सुविधाचे भूखंड असतील यांचा विकास करावा, अन्यथा सिडको बचाव समिती सुद्धा येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात जन आंदोलन सुद्धा उभं करेल। आणि सध्या सिडकोचे संचालक म्हणून माननीय संजय शिरसाट साहेब यांची नियुक्ती झालेली आहे, त्यांना सुद्धा आम्ही आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांना आम्ही शुभेच्छा पण सर्वप्रथम देतो आणि त्यांना विनंती सुद्धा करतो की सिडको या ठिकाणी जे काही सेवा सुविधाचे भूखंड आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये डिनोटिफिकेशन करून त्या ठिकाणी स्टेडियम असो, गार्डन असो, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विकासाकडून होत आहेत। त्याचं एकच कारण सिडकोने ते रिझर्वेशन केलेलं नाही, ते शेतकऱ्याला मोबदला दिलेला नाही म्हणून त्या ठिकाणी होते। नगर 3ला सुद्धा शासनाने विधान भवनामध्ये ठराव घेऊन डिनोटिफिकेशन केलेलं आहे, अत्यंत दुर्दैवाची बाब आहे। 40 वर्षापासून ती जमीन त्यांनी ॲक्वायर करून ठेवलेली आहे आणि शेतकऱ्याला रस्त्यावर उभं केलेलं आहे, रस्त्यावर आणलेलं आहे त्यांना आणि ते आज इकडं नाही तिकडं नाही, आज ते म्हणतात EMRDकडे, सिडको म्हणतात आमच्याकडे नाही। त्याच्यामुळे त्यांना आज कुठेही आज त्यांना नेल्याशिवाय किंवा आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही। त्याच्यामुळे नगर 3ला सुद्धा त्या ठिकाणी सिडकोनी शासनाने पुनर्विचार करावा आणि नगर 3चा सुद्धा कंपल्सरी जो काही रिझर्वेशन आहे ते घेऊन या ठिकाणी विकास करावा। त्याचं कारण असं आहे की वाळूज महानगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कामगार वसाहत वाढत आहे आणि त्या ठिकाणी लोकांची मागणी सुद्धा आहे। आपण पाहतोय की आजूबाजूला बेकायदेशीर वसाहत निर्माण होती, या ठिकाणी सिडकोने लवकरात लवकर हा प्रकल्प तो सुद्धा कंटिन्यू करावा, वाळूज महानगर सरकार त्यांनी हे करावं, अन्यथा आम्ही सिडको प्रशासन शासन या सर्वांच्या विरोधामध्ये जन आंदोलन सुद्धा उभं करू आणि माननीय उच्च न्यायालयात किंवा सुप्रीम कोर्टामध्ये तिथं सुद्धा आम्ही दाद मागू। धन्यवाद। कहने से नहीं साबित करने से होता है, दिलों में और लैब में। लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश इज नंबर 1। फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है, क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया। कंज्यूमर रिसर्च में 80% ने दिल से फेना को नंबर 1 पाया है, इसलिए फेना ही लेना। वाळूज सिडको महानगर कृती समितीची जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये विविध जे सिडकोचे मुद्दे आहे त्या मुद्द्यावर विषयावर चर्चा झाली। त्यासोबत आपल्यासोबत होते कृती समितीचे अध्यक्ष नागेश भाऊ कोठाडे। भाऊ, आत्ताच आपण जे मुद्दे मांडले सर्व ते मुद्दे सर्व विकासाच्या दृष्टीने होते, या संदर्भात आपण काय सांगाल? आत्ताच सिडको वाळूज महानगर प्रकल्पाअंतर्गत विकासाची भाषा तसेच देखभाल दृष्टीची कामे तर हस्तांतरणाच्या बाबतीमध्ये आपण चर्चा केली। प्रमुख मुद्दा म्हणजे आज जे माझ्यासोबत वाळूज महानगर 3चे सहकारी आहेत त्यांना जो काही सिडकोने 30 वर्षापासूनचं आरक्षण टाकलेलं आणि अचानक त्यांनी हा डिनोटिफिकेशन एरिया केला, त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं त्या शेतकऱ्यावर अन्याय झाला।
ते आता सैरवाईर झाले की नेमकं करायचं काय. सध्या MRTकडे पण ते म्हणतात की आमच्याकडे नाही, सिडको म्हणतात आमच्याकडे नाही. त्याच्यामुळं हे सिडकोनीच जो 30 वर्षापासून यांना जे स्वप्न दाखवलेलं आहे त्यासाठी शासनाने पुनर्विचार करावा आणि नगर 3चा जो काही लँड ॲक्विजिशनचा विषय आहे आणि विकास काम आहेत ते जसं आम्ही पाठपुरा केला 1, 2 आणि 4 मध्ये सिडकोने काम करत आहे त्याच धर्तीवर नगर 3चा सुद्धा सिडकोने विकास करावा अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि त्यांना आमचं समर्थन आहे. आपण बघू शकतो आपल्यासोबत आहे वाळूज महानगर चीनचे शेतकरी आरगडे साहेब, काय सांगाल या संदर्भात? सिडको वाळूज महानगर 3 हे 1992लाच आरक्षित केलं गेलं. त्यात 1, 2, 3, 4 नगरे असे स्थापन केली आणि त्या नगरामध्ये 1, 2, 3, 4 असे सिरियल प्रमाणे विकसित करायचे तर त्यांनी 3 सोडून डायरेक्ट 4 विकसित केला. त्यामुळे 3 मागं राहिला आणि त्या शेतकऱ्याला दुःखाला सामोरे जावं लागले. त्यात काय म्हणतात आपल्याला 1992ला 1200 एकर जमिनी ताब्यात आरक्षित करून ठेवल्या आणि त्याचा मोबदलाही कुठल्या शेतकऱ्याला न देता त्यांनी आपला अधिकार गाजून कुठलाही विकास करू दिला नाही. रोड, रस्ते काहीच विकास न करता आणि शेतकऱ्यांना काही विकसित केलं त्यांच्यावर केस करू अशा धमक्या दिल्या, पेपरला नोटिसा दिल्या आणि काही लोकांवर केसेस पण केल्या आणि कुठलंही नुकसान भरपाई न देता डिनोटिफाईडचा विचार केला गेला आणि शेतकऱ्याला त्यापासून फार मोठे नुकसान झाले. कुठलाही विकास केला गेला नाही, त्यामुळे शेतकऱ्याचे संकटात आले. या संदर्भात आपण कुठं दाद मागणार? या संदर्भात आम्ही आता सिडकोकडे मागितली, आता आपले सिडको प्रशासकाकडे मागितली, त्याच्यानंतर आता आपले नवीन अध्यक्ष झाले आपले शिरसाट साहेब, आता यांच्याकडे पण आम्ही मागणार आहे आणि एक पत्र पण आताच आम्ही त्यांना दिलं आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.